छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेनं सलग 4थ्या वर्षी शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असून स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषद अहमदनगरच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या क्रिकेट स्पर्धेसाठी संघटनेनं साईनगर मागील साई संस्थांच्या जागेवर भव्य असे मैदान उभारले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतलाय। या स्पर्धेसाठी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांचे विशेष सहकार्य लाभले। याप्रसंगी प्रास्ताविक विकास गोंदकर यांनी केले। शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात शिर्डीमध्ये साजरा करण्यात येतो। त्याच प्रकारे गेल्या 4 वर्षापासून शिर्डी प्रीमियर लीग ही शिर्डीमध्ये प्रथम एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात युवा शिर्डी ग्रामस्थ ही क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करीत असते। ताई सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही अराजकीय संघटना आहे। यामध्ये सर्व तरुण सहभागी होत असतात। यामध्ये कोणी पक्ष बघत नाही, कोणी नेता बघत नाही, कोणी हे काही बघत नाही। सर्व मानणारा वर्ग हा आपल्या विखे पाटील परिवारासोबत असतो। त्यामध्ये पक्षपाती कोणी करत नसतं। आज या शिर्डीमध्ये शिर्डीच्या पावनभूमीमध्ये या मोठ्या स्पर्धेसाठी सगळ्यात मोठं योगदान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही मोठी स्पर्धा या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आज गेल्या 12 वर्षापासून शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आमच्या संघटनेला लाभत असतं। आज या ठिकाणी मी अजून एक सांगतो की 18 तारखेला ह्याच मैदानावर महिलांसाठी 8 ते 9 हजार महिलांसाठी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। त्याचे जे स्वरूप असेल ते खास महिला भगिनींसाठी प्रथम बक्षीस म्हणून प्रथम विजेत्या महिलेला इलेक्ट्रिकल 2 व्हीलर या ठिकाणी आपण देणार आहोत। तसेच दुसऱ्या नंबरचं जे प्राइज असेल ते LED TV आपण या ठिकाणी देणार आहोत। तसेच 4थं रेफ्रिजरेटर आपण या ठिकाणी देणार आहोत। मायक्रोवेव्हचं पण 4थं बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलं आणि विविध असे लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यासाठी आपण जे सिने अभिनेते असतील क्रांतीनाना मळेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जवळपास ज्या महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या प्रत्येक महिलेला आपण साडी या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत। असा एक आगळा वेगळा कार्यक्रम युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून आपण इथे आयोजित केलेला आहे। तर मुख्याधिकारी सतीश दिघे यांनीही आयोजनाचे कौतुक करीत शुभेच्छा व्यक्त केल्या। उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, खरं तर आपल्या इथं समस्त हे सगळे जे बसलेले आहेत स्टेजवर आणि एकंदरीत सगळे जे फोटो लागलेले आहेत, मी सकाळपासून बघतो, मी इथंच राहत असल्यामुळं तुम्ही अगदी अराजकीय शब्द वापरला, पण राजकीय असणं सुद्धा काही वाईट नाहीये। आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळं राजकीय आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे की राजकीय एक व्यवस्थेचा आपण भाग आहोत। त्यामुळं ते असणं सुद्धा काही वाईट नाही। त्या सर्वांची मदत आपल्याला लाभलेली आहेत। अगदी मी सकाळी बघितलं आमचं नवीन शेजवळचा पण फोटो लावलाय तुम्ही, सगळ्यांचे फोटो लावलेत तुम्ही। आणि खरंच ताई, नगरपालिका आम्हाला नेहमी असं वाटत असतं का शिर्डी हे अतिशय धावतं शहर आहे। आपल्याला माहित आहे की लाखो भक्त या ठिकाणी येत असतात आणि ह्या भक्तांच्या सेवेसाठी सर्व व्यावसायिक असतील, दुकानदार असतील, हे नेहमी तत्पर असतात। आणि या सर्व धकाधकीच्या ह्या दैनंदिन जीवनातून या प्रकारे क्रीडा स्पर्धा भरवणं आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग मिळवणं निश्चितच कौतुकास्पद आहे। युवा शिर्डी ग्रामस्थांचं यासाठी मी निश्चित कौतुक करेल। खरं तर हे सोपं नाहीये एवढं सगळं अरेंज करणं। याला स्पॉन्सर मिळवणं, ग्राउंड मिळवण्यापासून असेल, स्पॉन्सर मिळवण्यापासून असेल किंवा जो काही खर्च असेल ह्याच्यापासून असेल, बारीक सारीक याच्यामध्ये नियोजन करावं लागतं। आणि निश्चितचपणे सर्व घटकांनी या युवा शिर्डी ग्रामस्थांना त्यांची जी काही ऊर्जा आहे, त्यांची जी काही एनर्जी आहे, त्या एनर्जीला एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। याप्रसंगी मैदानाचा झालेला कायापालट आणि स्वच्छतेचं कौतुक करताना सौ शालिनीताई विखे पाटील यांनी युवा शिर्डी ग्रामस्थांचं कौतुक करीत यशस्वी आयोजनास शुभेच्छा दिल्या।
हे क्रिकेटची स्पर्धा घेण्यासाठी आपल्या ह्या युवा कार्यकर्त्यांनी जे काही कष्ट घेतलेलं आहे, या ग्राउंडच्या संदर्भात त्यांनी आताच माहिती दिली की सर्व डम्पिंगचं सामान इथं पडलेलं होतं, पण रात्रंदिवस त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी, खेळासाठी हे ग्राउंड त्यांनी स्वच्छ केलेलं आहे. आणि हे ग्राउंड स्वच्छ करून आपण जो म्हणतो की जे वसा घेतलेला असतो, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये सुद्धा एवढे मोठे संत होऊन सुद्धा त्यांनी हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता कशी राखावी हे आपल्याला मंत्र दिलेला आहे. आणि त्यांच्या नावाने निश्चितच पुरस्कारही दिला जातो. त्याच पद्धतीने आमच्या युवा पिढीने जे काम केलेलं आहे, सर्व युवा पिढीचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. कारण शेवटी हे काम करणं पण एवढं सोपं नसतं. आज आपण या 4 वर्षापासून घेत असलेल्या स्पर्धामध्ये वेगवेगळ्या भागातले मुलं येथे एकत्र येऊन आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ह्या सर्वांसाठी मी मनापासून शुभेच्छा देते. खरं तर वास्तविक पाहता साहेबांनी याचं उद्घाटन घेतलं, पण महत्त्वाचं काम असल्यामुळे साहेब या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. म्हणून नितीन भाऊ त्यांचे सर्व सहकारी दुपारी माझ्याकडे आले आणि फक्त नारळ फोडून जा म्हणून त्यांनी मला सांगितलं. निश्चितच आपल्या युवकांना एक प्रेरणा म्हणून त्यांच्या पाठीशी निश्चितच विखे पाटील परिवाराची नेहमीच थाप असते. शेवटी खेळामध्ये सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने सर्व जे प्राणायाम असेल, बाकीचे गेम सर्व खेळत असतात. आणि या ग्राउंडच्या संदर्भात सुद्धा आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की आपल्या शिर्डीमधल्या ज्या महिला भगिनी आहेत, आमचे बंधू आहेत, यांना हे शिर्डीमध्ये दररोज लाखो भाविक येतात दर्शनासाठी, परंतु एकही जागा आमच्या या महिलांना जे सकाळचं मॉर्निंग वॉक असतं याच्यासाठी जागा नाही. तर निश्चितच आपल्या ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे याचा पाठपुरावा करून नामदार साहेबांच्या कानावर आपण घालू आणि ही जागा आपल्याला कशी मिळेल हे आपण प्रयत्न करूया. आणि याच्यासाठी बाकीचा जो काही खर्च आहे आपली नगरपालिका निश्चितच ते करणार आहे. याच्यासाठी पूर्तता सुद्धा आपण सर्व पद्धतीने कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करूया. आजच्या ह्या टीममध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे यांच्यासाठी सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. आपला हा कार्यक्रम आपण या स्पर्धा जे घेत आहोत कोणत्याही गोष्टीला गालबोट न लागता आनंदाने आपल्या या स्पर्धा पार पडतील. आपले अंपायर असतील, जे खेळाडू असतील, कोणताही भांडणतंटा न होता हे व्यवस्थितपणे सुरू राहतील अशी मी शुभेच्छा देते. आपण मला इथं बोलवलं, जो आदर तिथं सत्कार केला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. या प्रसंगी शिर्डीचे पदाधिकारी, खेळाडू, युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे सर्व सदस्य आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.